लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पाचगणी न्यूज. आपल्या इथलं राहिला पाहिजे हा विषय आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावा. आरोग्य विभागानं बाकी तासगावकर साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, ही सर्व मंडळी त्या दिवशी सकाळी आपलं 8ला बरोबर ना, 8ला असतं 7ला आम्ही येतो, तुम्ही 7ला करोडवाली तयार माझी तक्रार आहे. मी आता 2 वर्ष करोडवाली 7:30 पावणे 8ला पूजा, आम्ही सगळी इथं आधी बसलेलो होतोय. मग इथे सगळं पूजेचं सामान नंतर येते. एक दिवस आहे आम्हाला आनंद करू द्या. थोडं टेन्शन मन राखावं लागतं. माझ्या मतानं सगळी गेल्या 2 वर्षाचं टायमिंग बरोबर म्हणजे लवकर पण नाही आणि उशिरा पण नाही, बरोबर सगळे ते टायमिंग साधारण ठेवा म्हणजे सगळ्यांना यायला सगळ्यांना आपण ते चालवतो. आता सगळ्या वारकऱ्यांची जी प्रमुख वारकरी दिंडीत असणारी सगळी त्यांची मिटिंग आपण एक 14 तारखेला ठेवली तेव्हा तिथं करणार आहे. आणि त्या दिंडी बरोबर मिळत आली की दुसरं की आपण ज्या सगळ्या खालच्या दिंड्या येतात म्हणजे समजा इकडची दिंडी येईल किंवा इकडची, त्यांना एक आपण टायमिंग देऊन तिथे एक मोठं उभं महाराजांनी सांगितलं की हा वाढत चाललाय, लोकांचा सहभाग या सोहळ्यांमध्ये वाढत चाललाय, दिंड्या वाढत चाललाय, लोक जास्त प्रमाणावर येतात. वस्तुस्थिती हा सगळा आशीर्वाद जो आहे हा या विभागावर असणारा कळंबे महाराजांचा आपण लक्षात घेतलं पाहिजे. जी आज चर्चेची कामं झाली किंवा ही कामं आषाढीच्या आधी आपण करून घ्यायची. थोडं मी ह्याला सांगितलं, त्यानं त्याला सांगितलं, मग हा रजेवर गेला, असं काही होऊ नये. आपल्याला शेवटी आपण सगळे काही पंढरपूरला त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. पंढरपूरला गर्दी फार मोठी असते आणि त्याच्यातनं किंवा ज्यांना जाता येत नाही त्यांना इथं विठ्ठलाचं दर्शन व्हावं ही हरिभक्त पारायण हबप कळंबे महाराजांची होती. आणि त्याच्यातनं हा करडचा प्रति पंढरपूर म्हणून दिंडी सोहळा जो आहे हा आषाढीचा सुरू झाला. म्हणून एक सर्व भाविकांना आपण विठ्ठलाचं दर्शन इथं घडवून देतोय आणि आपलं फक्त सगळ्यांचं योगदान त्याच्यात पाहिजे की तो दिवस जो आहे हा येणाऱ्या भाविकांसाठी, दर्शन घ्यायला येणाऱ्या भक्तांसाठी चांगला जावा. त्यांच्या अडचणी, त्यांना कुठल्या अडचणीला तोंड द्यायला लागू नये आणि कुठेही त्यांना इथं आल्यानंतर समस्या त्यांच्या पुढे निर्माण होऊ नये, एवढंच आपल्याला सगळ्यांना प्रशासकीय यंत्रणेला बघायचे.